आता 5वा दिवस केस घेत आहे. केस घ्यावी लागेल. साहेब काय बोलले बोलवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. मला लिखी दिलं माझ्याकडे पत्र आहे आता. हो थांबा जरा शांतीने जवळ घ्या. तुम्ही सायबरवाल्यांना सांगून सगळे रजिस्टरवाली फोडून काढा. तुमच्याकडनं होत नसते तर आम्हाला सांगा, आम्ही पोकळ बाबूचे फटके देऊ. त्या रजिस्टरवाल्याचे लय लाड वाढत आता. आणि इंस्टाग्रामवर आमचे आराध्य दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन जे काही टीकास्त्र केलेलं आहे निंदनीय आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यास आलो होतो. पण एफआयआर दाखल करून घेण्यास संबंधितांनी नकार दिलाय. तुम्ही सांगताय म्हणून आम्ही एफआयआर दाखल करायची का, त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. जर एफआयआर दाखल झाली नाही तर उद्यापासून मोठ्यात मोठं कडक आंदोलन, त्यातली पहिली पायरी म्हणजे उद्या सातारा बंद केला जाईल, त्यानंतर रस्ता रोको आणि त्यानंतर जे काय परिणाम होतील त्या सर्वस्वी पोलीस यंत्रणा जबाबदार. जय श्रीराम. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे थेट 13 वंशज म्हणजे आपल्या सातारची शान श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यावरती सोशल मीडियावरती जे काही टवाळखोर जे व्यक्ती लोक आहेत ते त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने कमेंट्स खालच्या पातळीवर जे करत असतील त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत. आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि एसपी साहेबांनी आता आश्वासन दिलंय की आम्ही टेक्निकल अँगल सगळ्या चेक करून त्यांच्यावर गुन्हा लगेच दाखल करून घेऊ. परंतु जोपर्यंत कागदावरती जो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून कोणीही सभापती असतील, अध्यक्ष असतील, सगळे विश्व हिंदू परिषदेचे सगळे सदस्य असतील, बजरंग दलचे सदस्य असतील, सगळे उदयनराजेंचे कार्यकर्ते असतील, हे सगळे इथून हलणार नाहीत. आज एकच सांगतो, तिथून पुढं जो कोणी महाराजांच्या बाबतीत चुकीचे पाऊल किंवा चुकीचं स्टेटमेंट, चुकीची कमेंट्स टाकेल त्याला जसंच तसं उत्तर दिलं जाईल, त्याला तिथले तिथे ठोकून काढलं जाईल. त्याचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी भोसले तसेच त्यांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर फेसबुकवर जे काही कमेंट्स आलेले आहेत त्या निंदनीय आहेत. त्यांचा मी ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला रितसर एफआयआर दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. आणि थोडं पोलीस उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. तर आम्ही या ठिकाणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही जाणार नाही. आणि जो कोण गुन्हेगार असेल ह्या बाबतीत त्याला पोलीस यंत्रणा काय शिक्षा देतील ती देतील. पण जे काय उदयनराजेंचे मावळे आहेत त्या लोकांना आम्ही काही सोडणार.